पोलिसांनी बॅटरी चोरी प्रकरणाचा छळा लावत बॅटरी चोरांना आपल्या ताब्यात घेतले आहे। दिनांक 10 जुलै रात्री 10 वाजता ते दिनांक 11 जुलै सकाळी 7 वाजताच्या दरम्यान वेकोली परिसरात रात्रीच्या सुमारास उभे असलेले 2 ट्रेलर ट्रक हे वायगाव घोटोली येथील कृष्णा बारच्या समोरील रोडच्या कडेला उभे करून ठेवली असता कुणीतरी अज्ञात चोराने दोन्ही ट्रेलरमधील एक्साइट कंपनीच्या 4 बॅटऱ्या तसेच सदर घटनास्थळापासून काही अंतरावर इतरही ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या सुद्धा 3 ट्रेलर ट्रक मधील एकूण 6 बॅटरी तसेच मकरधोकडा येथील सुद्धा 4 टिप्पर मधील एक्साइट कंपनीच्या 5 बॅटऱ्या अशा एकूण 15 बॅटऱ्या किंमत 1,80,000 रुपयाच्या बॅटऱ्या कुणीतरी अज्ञात चोराने चोरी करून घेऊन गेल्याची फिर्याद परवेज जैनुल हक अन्सारी वय 43 वर्ष यांनी उमरेड पोलिसांना दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली। या गुन्ह्याचा तपास करीत असताना उमरेड पोलिसांनी सापळा रचून आरोपी निसार कादिर शेख वय 36 वर्ष, रफिक वहीद खान वय 40 वर्ष दोन्ही राहणार मोठा ताजबाग नागपूर यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या 15 बॅटऱ्या किंमत 1,80,000 रुपये हस्तगत करण्यात आल्या। तसेच गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी किंमत 6,25,000 रुपये असा एकूण 8,05,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टीचंद उमरेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जळक, पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे, पोलीस अंमलदार राधेश्याम कांबळे, पंकज बट्टे, प्रशांत काळे, चेतन मांडुलकर, गोवर्धन सहारे उमरेड यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार राधेश्याम कांबळे हे करीत आहेत। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड।